पार्टी फोडली म्हणजे कॉम्प्रोमाइज पवार साहेबांच्या एकंदर कारकिर्दीचा, त्यांच्या स्वभावाचा आणि ते पाळत असलेल्या सिद्धांतांची ओळखच झालेली नाही. पवार साहेबांनी आपल्या मुलीला प्रमोट करायला खूप आधीच केलं असतं ना. 25 वर्षाची झाली तेव्हाच सुप्रियाताईला आधी आश्रमशाळेची कामं दिली, आदिवासी शाळेची कामं दिली, दलित समुदायामध्ये काम करण्यासाठी सांगितलं. असं सगळं करत 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 त्यांनी मग तिला राजकारणात प्रवेश दिला. त्यांना जर करायचं असतं त्यांनी 25व्या वर्षी तिला खासदार केलं असतं. सूर्यकांताताई पाटील ह्या पहिल्या एनसीपीच्या महिला मंत्री झाल्या. आगाता संगमा मेघालयामधली संगमा साहेबांची मुलगी, हिला मिनिस्टर केलं. ह्याच्या बदल्यात पवारसाहेब सुप्रिया सुळेंना मिनिस्टर करू शकले असते. पण परिवारवाद हा त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. आणि ते नेहमी म्हणतात की जनतेतनं जो येईल तोच पक्ष पुढे नेतो. त्यामुळे असं काय पक्ष कोणाच्या ताब्यात द्यायचा, ते ताब्यात द्यायचं असतं तर विचारावं कोणाला लागलं असतं. डायरेक्ट ते बाजूला झालेच, ते अध्यक्षपद तिला देऊन टाकलं असतं. पवारसाहेब कुठलाही निर्णय चर्चेशिवाय करत नाहीत. सगळ्यांशी चर्चा करतात आणि त्या चर्चेतला सार ते अंमलात आणतात. त्यामुळे हा जो आरोप आहे हा उगाच आत्ता निवडणुकांच्या तोंडावरती काहीतरी बोलायचं म्हणून बोलला जात आहे. पवारसाहेबांनी कधीही परिवारवाद मानला नाही. नाही तर माझ्यासारखा एक मागासवर्गीय मुलगा इथपर्यंत आलाच नसता. एखाद्या लहान समाजामध्ये जन्मलेला जितेंद्र आव्हाड हा तुम्हाला कुठे दिसलाच नसता. परिवारवाद, जात, धर्म ह्याच्या पलीकडचा विचार करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राचा खरा नेता कोण असेल, बहुजन समाजाचा खरा नेता कोण असेल तर ते शरद पवार आहेत. मात्र अनेक वेळा पवारांचंच नाव घेतलं जातं राजकारणात. असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही पवारांचं जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठे हेडलाईन मिळत नाही. आजही महाराष्ट्राचा गेल्या 65 वर्षाचा केंद्रबिंदू कोण आहे? शरद पवार आहे. जोपर्यंत शरद पवार हे नाव तोंडात येत नाही तो म्हणजे तुम्ही पण हेडलाईनवर घेत नाही. आणि शरद पवार नाव आणलं की तुम्ही छोट्यातली छोटी बातमी मोठी करून टाकता. तुम्हालाही फायदा होतो TRPला आणि त्यांनाही पॉलिटिकल फायदा होतो बातमी पसरवायला. अशी 2-3 नावं आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचं नाव घेतलं की बातमी चालतेच चालते. मागे देखील तुम्ही म्हणलं होते की अजितदादांना उपमुख्यमंत्री पद आणि चुकी झाली का कुठे? 2019 ही चूक आहे. एरवी मला काय बोलायचं नाही, तेव्हा काय त्यांच्यात घडत होते मला माहीत नाही. पण 2019ला जे काय अजित पवारांनी केलं ही मोठी चूक होती. आणि त्यांना माफ करून परत उपमुख्यमंत्री केले ही आमचीही मोठी चूक होती. सर, देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की काँग्रेसमुळे देशाचं विभाजन झालं. असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आहे. हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा सावरकरांनी आणि मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना आणि अशरफ अली थनवी यांनी मार्च 23, 1940ला लाहोर येथे मुस्लिम लीगच्या झालेल्या अधिवेशनामध्ये हा ठराव आणला. त्याच्यात अल्लमा इक्बाल पण होते.